सर्वांचं स्वागत करते. आपण या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांशी चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत अजय भोये जोडलेले आहे आणि आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, नवराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, शिक्षणाचा जो दर्जा पहिलेचा होता आणि आजचा जो दर्जा आहे त्यामध्ये काही तफावत होता किंवा त्यामध्ये काही फरक जाणवतो का, याबाबत काय सांगा? शिक्षणाचा दर्जा काही खालावत नाही आहे, दर्जा तोच आहे. फक्त आधी ज्या पद्धतीने गुरुकुल पद्धतीमध्ये समजा की शिक्षक पूर्णतः त्या विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित करू शकत होता, पण अलीकडे ज्या पद्धतीनं लक्ष देण्याकरता जो वेळ शिक्षकांना मिळायला पाहिजे त्याकरता तो वेळ मिळू शकत नाही, कारण की शासनाने शिक्षकांना गुरफटून ठेवलेलं आहे. त्यामुळं जे ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे शिक्षकांनी करणे अपेक्षित आहे ते होत नाही आहे. त्याकरता शिक्षकांना आपल्या मनमर्जीप्रमाणे विद्यार्थ्यांचं भवितव्य चांगलं कसं करता येईल ह्या हेतूने त्यांना अध्यापनाचं काम प्रामाणिकपणे शासनकर्त्यांनी करू दिलं पाहिजे. त्यापुढे शिक्षणाचा दर्जा अजून चांगला होईल असं म्हणता येईल. मला सांगा, शिक्षण म्हणजे आता आपण शाळेमध्ये जरी गेलो, शिक्षक म्हणून आपण कार्यरत जरी असलो तरी शिक्षण देण्यासोबतच आपल्याला अजून काहीतरी कामांचा एक भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठेतरी नुकसान होतं का, याबाबत आपलं मत काय? आमचं सातत्याने शासनकर्त्यांना हेच म्हणणं आहे की ज्या कामाकरता शिक्षक लागलेला आहे ते काम म्हणजे आम्हाला शिक्षकांना शिकवू द्या आणि विद्यार्थ्यांना शिकू द्या. बरोबर. परंतु सातत्याने हे शासनकर्ते शिक्षकांना अशैक्षणिक कामाचा प्रचंड बोझा शिक्षकावर टाकले आणि म्हणून काय होते की शिक्षक ज्या कामाकरता मुळात लागलेला आहे मुलांना शिकवण्याकरता अध्यापनाकरता, तो अध्यापनाचा जो कालावधी आहे तो शिक्षकांना मिळत नाही. सातत्याने त्यांना वर्षहीभर BLOचे कामं अत्यंत म्हणजे ज्याची लिस्ट आपण पाहतो म्हटलं अशैक्षणिक कामाची, तर ती लिस्ट शेकडो पार आहे आणि असे कामं सर्व शासनाचे करून अशैक्षणिक कामं ज्याचा शिक्षकाशी काही संबंध नाही आणि हे सर्व करून तुम्ही म्हणाल की चांगली पिढी घडवा, चांगलं ज्ञानदान करा, ते शक्य नाही आहे. जर खरोखर तुम्हाला मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याची काळजी असेल तर खरोखर शिक्षकांना प्रामाणिकपणे जर शिकवू दिलं शासनकर्त्यांनी तर अजून चांगलं काम होऊ शकतं. आता मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या बंद किंवा त्या टक्केवारीनुसार त्यांची सिलेक्शन करा आणि ते काही नंतर बंद होईल असं सुद्धा आलेलं होतं. त्याबाबत आपलं मत काय? जिल्हा परिषदेच्या शाळांचा जो उच्चांक आहे कुठेतरी शिक्षणाचा तो कमी झालेला आहे का, याबाबत काय सांगा? मुळामध्ये शासनाने ज्या शाळांचा पट 20च्या आत आहे, ज्या शाळेमध्ये 20च्या कमी विद्यार्थी संख्या शिकत असेल तर अशा शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेतलेला होता. त्याविरुद्ध आम्ही सुद्धा उपोषण केलं होतं वर्धा जिल्हा परिषद. राज्यभर हे आंदोलन पेटलं. मध्ये मग शासनाने घोषणा केली की आम्ही हे शाळा बंद करणार नाही. पण मुळामध्ये हा विचार डोक्यामध्ये शासनाने येतो कसा? विद्यार्थी 20 असो की 15 असो की 10 असो, जर त्या जवळच्या गावामध्ये समजा कमी विद्यार्थी असतील तर त्यांना शिक्षण अधिकार नाही का? मग तुम्ही हा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम काढला 9 मध्ये. कशासाठी काढला? या राज्यातलं या देशातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे आणि मग जर तुम्ही शाळा बंद करत असाल तर ही कॉन्ट्रोवर्सी आहे. एकीकडे म्हणता की तुम्ही विद्यार्थी शिकला पाहिजे, मोफत शिकला पाहिजे, सक्तीने शिकला पाहिजे. म्हणजे कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणाशिवाय राहूनही भूमिका शासनाची आहे, कायद्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही फक्त कृती करता वेगळी, आदेश करता वेगळी आणि म्हणून अशा प्रकारच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु यांनी मध्ये तो थांबवला. परंतु निवडणुका आहे जे काय करतो असं वाटतं मला की हे निवडणुका समोर आहे म्हणून सगळं थांबलेलं आहे. पुन्हा काय सत्तेमध्ये बसले ते काहीतरी गडबड करणार आहे. पण समजा अशी जर गडबड यांनी केली शासनकर्त्यांनी, कारण की मुलं शिकली पाहिजे अशी एक शिक्षक माझी भूमिका आहे, त्याच्याकरता वाटेल ते करण्याची मानसिकता एक शिक्षक कार्यकर्ता माझी आहे. पहिलीची एक म्हण होती की छडी वाजे छमछम विद्या ही दमदम, पण असं काहीही आता राहिलेलं नाही. याबाबत काय वाटतं? मुळामध्ये आता जे बोललो मी तुम्हाला की बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, यात काय केलं आहे की शिक्षकावरती बंधन लादलेले आहे. शिक्षकांनी काय करू नये, काय करावं. आधी आपल्या शिक्षकाला करून उभा होते. समजा आपल्याला शिक्षकांनी मारलं तर आपले पालक पुन्हा मारायचे
की जर तुला शिक्षकांनी मारलं म्हणजे तू काहीतरी गडबड केली, मस्ती केली, बरोबर. तू चुकला. पण अलीकडे शिक्षकांचे हात कायद्यानं बांधले बांधलेले. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही शिक्षकांना मनमोकळेपणाने आपल्या मर्जीप्रमाणे ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे करू देणार नाही तोपर्यंत चांगली पिढी घडेल असं मला वाटत नाही. त्याकरता शासनाने काहीतरी वेगळी भूमिका मांडली पाहिजे. सातत्याने बंदिस्तात ठेवून एखाद्या व्यक्तीला जेलमध्ये बंद करून ठेवायचं आणि काही चांगलं करून दाखव म्हणायचं ते शक्य नाही. जसं पहिले गृहपाठ नाही केला तर टीचर्स लोक मारायचे किंवा एक पनिशमेंट द्यायची, तो सुद्धा अधिकार आता राहिलेला नाही असंच म्हणावं लागेल. आणि तो शिक्षक फक्त शिकवण्याचंच काम करणार, ते ज्ञानार्जनाचं काम विद्यार्थी करणार की नाही हे सांगू शकत नाही आताच्या जनरेशन मध्ये. मला सगळं ट्युशनचा हा प्रकार जो आहे तो सगळ्यात जास्त चाललेला आहे आणि विद्यार्थी एकच बोंब करतात की शाळेमध्ये शिकवत नाही म्हणून ट्युशन लावावं लागतं. हे खरंच तुम्ही याबाबत सहमत आहे का विद्यार्थ्यांच्या मतांवर? याबाबत काय सांगा? मुळात सांगितल्याप्रमाणे की हा एक प्रकारचा भ्रम निर्माण झालेला आहे. त्याचं कारण आता बोलल्याप्रमाणे की शासनाने आता कसं आहे की ह्या मराठी माध्यमांच्या शाळा आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण केलेली आहे. आणि आपण अलीकडे बघतो की कॉन्व्हेंट स्कूलमध्ये काय होत आहे की एकदा तो मुलगा KG1 ला गेला, पहिली नाही म्हणत KG1 म्हणतो, KG1 ला गेल्याबरोबर त्याला ट्युशन लावतात. मग जरा ट्युशनच लावायची असेल तर मग शाळेची गरज काय? मग जर तुम्हाला त्या मुलाला शाळेमध्ये शिक्षणाकरता पाठवायचं असेल तर हे ट्युशनचं जे फॅड आहे ते बंद झालं पाहिजे. आणि मराठी शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी जे आहेत ते गरिबांचे असतात, त्यांच्याकडे पैसा नसतात. त्यामुळं ज्या पद्धतीने आता ते सगळं फॅशन होऊन गेलेली आहे, तामझाम मला काम होऊन गेलेलं आहे की खूप सूटबूट घाला, त्याला काय किती गुणवत्ता आहे, त्याला काय येते नाही येत. आता आमच्याकडे सुद्धा कॉन्व्हेंटमध्ये मुलं माघारी फिरतात मराठी शाळेमध्ये, कारण की मला जेव्हा पाहतात की ते चुकलो आपण, तेव्हा मग काय होतं की ते माघारीला फिरतात, आमच्याकडे येतात. तेव्हा मी पाहतो याने 5वी पर्यंत 8वी पर्यंत कॉन्व्हेंटला शिकला, पाहतो काय त्याला ना धड मराठी येत ना इंग्रजी. अशी दुरावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे शासनाने जर चांगलं प्रकारचं धोरण जर आणलं मनामध्ये की नाही खरोखर मला या समाजातला शेवटचा घटक शिकला पाहिजे, चांगला घडला पाहिजे असं वाटत असेल तर काहीतरी चांगलं धोरण शासनाने आणलं पाहिजे. धन्यवाद सर, आपण नवराष्ट्रासोबत चर्चा केली त्याबाबत. आणि सरांचं जे म्हणणं आहे की मुलांना शिकू द्या आणि शिक्षकांना पण मुलांना शिकू द्या, कारण जे कामकाज अतिरिक्त दिलेलं जातं त्यामुळे ते शिक्षक सुद्धा मुलांना चांगल्या प्रतीने शिकू शकत नाही असं सरांचं म्हणणं आहे. धन्यवाद सर, आपण छानपैकी आम्हाला मार्गदर्शन केलं, आमच्याशी संवाद साधला त्याबाबत. आणि असेच काही कार्यक्रम आम्ही चर्चासत्र आपण पहा नवराष्ट्र नववार्तासाठी. ऋणाल भोग, वर्धा.